महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके माननीय राजाभाऊ राऊत, उपस्थित स्टेजवर सर्व नेते मंडळी, वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही. उपस्थित पांगरीतील सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व युवा कार्यकर्ते व राजाभाऊ प्रेम करणारे विविध भागातून आलेले सर्व राजाभाऊ प्रेमी, मी पहिल्यांदा प्रश्न विचारतो की किती हजार मतांनी निवडून द्यायचं आपल्या राजाभाऊंना? 25,000. एवढा प्रचंड उत्साह बघून 25,000 आपण क्रॉस केला हे निश्चित. आता या निमित्ताने मी सांगू इच्छितो, मी काय जास्त वेळ घेणार नाही. गेल्या 30 वर्षातलं विरोधकाचं काम आणि राजाभाऊचं ह्या 5 वर्षातलं काम हे बघणं गरजेचं आहे. आपल्याला लोकांसमोर जायचंय, आपला विकास आपण काय केलाय हे दाखवून आपल्याला मतं घ्यायची आहेत. आणि विकासाच्या पाठीमागं संपूर्ण बार्शीकर खंबीरपणानं उभा आहेत. मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो. आता ग्रामीण भागात वाटतंय की शहरात काय होईल. शहर आम्ही 5 ते 10 हजारांनी प्लस गेलेलो आहोत. तुम्ही निश्चिंत राहा, मी जबाबदारीने बोलतोय. आता विरोधक म्हणतायत, मी एका सभेत ऐकलं की लाडकी बहीण योजनेचे पैसे काय खिशातून दिले काय. अरे तुमच्याकडे 2.5 वर्ष सत्ता होती, त्यावेळेस तर तुम्हाला कुठून खिशातून कोण मागत होतं? द्यायला पाहिजे होते ना. खिशातून फक्त खिशातून देणारा नेता म्हणजे फक्त राजाभाऊ राऊत आहे. शहरातल्या सगळ्या जयंत्या बघा, शिवाजी महाराजांच्या राहू द्या, डॉक्टर बाबासाहेबांच्या राहू द्या, विविध जाती धर्माचे सगळे कुठले उत्सव असतील, फक्त खिशात हात घालणारा एकमेव महाराष्ट्रातला नेता म्हणजे राजाभाऊ राऊत आहेत. तुम्ही कधी विरोधकाला सांगतो की तुम्ही कुठल्याही ह्याला, ती आगळगाव ती म्हणलं होतं की करंगुळी तुम्ही सुई नाही केलं, त्याच्यामुळे तुम्ही काय विकास करणार आहेत. त्याच्यामुळे या निमित्ताने सांगतो की राजाभाऊच्या पाठीमागं आपण खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. त्याला कारण आहेत. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता म्हणजे राजाभाऊ राऊत आहे. आणि विकासाचं जर बघितलं की महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त निधी खेचून आणणारा एकमेव आमदार म्हणजे राजाभाऊ राऊत आहे. आता पांगरीमध्ये मला बोलणं थोडं गरजेचं होतं. पांगरीमध्ये आमचे नातेवाईक आहेत, गरड सर आहेत, चव्हाण आहेत, लाडे आहेत, भरपूर कंपनी आहे. त्यांना सांगू इच्छितो की ब्रँड बारबोले राजाभाऊ राऊता बरोबर आहे. सगळ्यांनी मी आवाहन करतो, मी पुन्हा स्पेशल येऊन सगळ्यांची गाठी घेईल. आता ते पाहुणे रावळे ह्याचं राजकारण गेलं, आम्ही सगळे मिळून आहोत. एकीनं आपल्याला सगळ्यांना राहायचंय आणि आपण खंबीरपणानं राजाभाऊच्या पाठीमागं उभा राहाल. मी या प्रसंगी आपणाला आवाहन करतो, विनंती करतो. आणि तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की राजाभाऊ सारखा बार्शी तालुक्याला मिळालेला हिरा आपण गमवू नका. निश्चितपणानं येणाऱ्या 5 वर्षामध्ये राजाभाऊ आमदार झाले ही काळ्या दगडावरची रेग आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये बार्शी तालुका काय काय अपलट होतंय हे आपण बघणारच आहोत. आपण ह्या निमित्ताने सांगतो की आपण राजाभाऊच्या पाठीमागं खंबीरपणानं उभा राहा आणि हजारोच्या मतांनी त्यांना मताधिक्य देऊन विजयी करा. एवढं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.